नाशिकमध्ये सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची धूम बघायला मिळत असून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा आरती केली जात आहे। सिडको परिसरातील माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार साळुंके यांना परिसरातील गणपती मंडळांकडून आरतीचा मान देण्यात आला। मंडळाच्या वतीने विविध ठिकाणी माजी आमदार अपूर्व हिरे आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार साळुंके यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। परिसरातील विविध गणपती मंडळांना भेट देऊन आरती केली। माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। सार्वजनिक गणेशोत्सव आपल्याकडे सगळीकडे सुरू आहे। प्रथमतः आपल्या सगळ्या भाविकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच नाही, गेल्या 2-3 दिवसापासून सातत्यानं आम्ही विविध मंडळांना भेटी देतो, आरत्या करतो आणि विविध भाविकांशी संपर्क साधतो। एक उत्साह लोकांच्या मनामध्ये या निमित्तानं दिसतोय। मी सगळ्या भाविकांना या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। या प्रसंगी मनोहर मित्रमंडळ, बजरंग चौक मित्रमंडळ, खांडेमाळा मित्रमंडळ, हनुमान मित्रमंडळ, दत्तधाम मित्रमंडळ, पाटील नगर, मोर्या फ्रेंड सर्कल, ओमकार चौक, स्वराज्य वॉरियर मित्रमंडळ, विठ्ठल रुक्मिणी मित्रमंडळ, ज्योती फड, एकदंत मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपण सर्वजण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो आहोत। खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाली, की ज्या काळामध्ये 4 जणांना एकत्र येण्यावर बंदी होती, चर्चा करण्यावरती बंदी होती आणि म्हणून गणेश उत्सव हा जर सार्वजनिकरित्या सुरू केला तर त्या निमित्तानं 4 वेगळ्या विचाराच्या लोकांना एकत्र येता येईल, चर्चा करता येईल या उद्देशानं खरा हा उत्सव सुरू झाला। पण आजही आपण पाहतो आजच्या या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या चौकातली परिसरातली मंडळी या निमित्तानं एकत्र येते, विचारांचं देवाणघेवाण होतं आणि यातून आपला चौकाचा एकोपा साधला जातो। एक चांगलं काम आपल्या ह्या सगळ्या परिसरातली ही सगळी युवक मंडळी करते आहे। आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या कामाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आपल्या सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे। एक स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे। आपल्या घरातल्या गणपती बाप्पा समोर आपण एक छानशी रांगोळी काढा। आमचे परीक्षक आपल्यापर्यंत येतील, त्या रांगोळीचं परीक्षण करतील, त्याचं प्रमाणपत्र आपल्याला देतील आणि ज्या रांगोळ्या चांगल्या असतील, उत्कृष्ट असतील त्यांना प्रभागाच्या स्तरावरती बक्षीस देतील। त्याहून चांगल्या ज्या रांगोळ्या असतील त्यांना विधानसभेच्या स्तरावरती सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत। एकंदर या सगळ्या स्पर्धेमध्ये 1200 स्पर्धकांना बक्षीस मिळणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आत्ताच मी आलो, आमच्या स्वागतासाठी आमच्या एका ताईने छानशी रांगोळी काढली आहे। तिला मी सांगितलं की याचाही फोटो आपण हे करा, आम्ही आमच्या परीक्षकांना तिचंही परीक्षण करायला लावू आणि त्या स्पर्धेमध्ये तिचाही आपण सहभाग करू। आपणही सगळ्यांनी पुढील 3 दिवस ही स्पर्धा राहणार आहे, याच्यामध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। छोटासा सत्कार करू आपण अपूर्व न्यायालयावर सुद्धा बंधनं होती आणि म्हणून हे 10 दिवस गणपती बाप्पाच्या निमित्तानं एकत्र येता यावं, 4 लोकांचे विचारांचे मंथन व्हावे या उद्देशानं सार्वजनिकरित्या गणेश उत्सव सुरू झाला। आज सुद्धा आपण पाहतो की आजच्या आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये फारसा वेळ आपल्या सगळ्यांना मिळत नाही,
पण 10 दिवस गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि हे 10 दिवस आपण सर्वजण या निमित्तानं एकत्र येतो, चौकातली परिसरातली मंडळी एकत्र येतो आणि आपल्यामधला एकोपा यातून निर्माण होतो, वाढतो. असं एक चांगलं काम आपलं मंडळ या ठिकाणी करतंय. आपल्या या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक विनंती फक्त जाता आपल्या सगळ्यांना करणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी आजपासून आम्ही रांगोळी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलंय. पुढील 4 दिवस ही रांगोळी स्पर्धा या ठिकाणी सुरू राहणार आहे. आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पा समोर एक चांगली छानशी रांगोळी काढा. आमचे परीक्षक आपल्यापर्यंत येतील, आपल्या घरीच याचं परीक्षण करतील, आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र देखील देतील आणि ज्या रांगोळ्या आम्हाला चांगल्या वाटतील त्यांना प्रभागाच्या स्तरावरती आणि त्याहून चांगल्या वाटतील त्यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावरती बक्षिसं आपण देणार आहोत. जवळजवळ 1200 बक्षिसं याच्यातून आपण देणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्तानं करतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.